सोयाबीनची अवस्था आहे आणि सोयाबीन सुद्धा हे कुणी घेणार नाहीये. तरी ही पूर्ण पीक काढून टाक ही कपाशी कशी झाली आहे. जिल्हा तर 50% मध्ये दिलेलं आहे. त्याच्यातले पण 8,000 रुपये येणार. आपण शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत आणि इथे म्हणजे थार आणि वांगी ही गावं आहेत. या गावांचं जे काही नुकसान झालेलं आहे आणि सध्या जर बघितलं तर शेतकरी या ठिकाणी हे पिकं काढून टाकत आहे, कारण काढण्याची कारणंसुद्धा तशीच आहेत. हातातोंडाशी आलेले हे जे काही पीक आहे मी दाखवतो. हे बोंड जे आहेत सध्या पूर्ण नासलेले आहेत आणि या बोंडातून आता काहीही हाताला लागणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहे. दादा, काय नाव आहे तुमचं आणि इथे या पुढे? किशोरन खांबे माझं नाव. मी वांगीचा आहे. ही माझी शेती आहे. किती एकर जमीन आहे? ही माझी 3 एकर जमीन आहे. तिथपर्यंत 3 एकर जमीन. 3 एकर मध्ये 3ला 3 पूर्ण 3 पूर्ण एकर गेले. ही काय तिकडे काय सोयाबीन होतं आणि ही कापूस होता. 3 म्हणजे सोयाबीन कापूस पूर्णच गेला. काय सरकारकडून मदत काय सांगण्यात आलं? आतापर्यंत तर काहीच नाही आलेली आहे. सांगायले हेक्टरी किती 100% म्हणजे 8,000 रुपये येणार आणि इकडे 100% नुकसान झालंय. 100% नुकसान झाले. काहीच नाही राहिले. हे बघा ना, काहीच नाही या बोंडामध्ये. पाणीच आहे सगळं. पूर्ण पापूस बुडला होता. याच ठिकाणी जर बघितलं तर सध्या यशवाडी संस्थांचे स्वामीजी सुद्धा आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया. स्वामीजी, मदत घेऊन येताना ज्या काही समजा आपल्या परिसरातली तिकडची जी पिकं बघितली, तिकडची अवस्था बघितली पिकांची आणि इथं आल्यानंतर इथल्या पिकांची अवस्था बघितल्यानंतर काय वाटते? कारण हे आता आपण जे थांबलो किंवा हे शेतकरी हे जे पीक काढून टाकत होता म्हणून आपण इथे बघण्यासाठी थांबलो, नेमकं किती नुकसान झालं आता काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींकडे? आणि सरकारनं ते बोललेत की 50%च मदत समजा दिली जाणार आहे. परभणी जिल्हा 50%मध्ये बसवला आहे आणि पुरेपूर मदतसुद्धा मिळणार नाही. एकीकडे कर्जमाफी आहेत. अशा अनेक सध्या आता सणसुद्धा येतो, दिवाळी. या सगळ्यांच्या माध्यमातून काय सांगणार आहे? पाहिलं तर यशवाडी संस्थांच्या परिसरामध्ये नुकसान तर झालेलं आहे, परंतु एवढं नुकसान नाही. इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर लक्षात येतं की 100% नुकसान झालेलं आहे आणि सरकार जी मदत करत आहे याला लागलेला जो खर्च आहे तो खर्चसुद्धा निघणार नाही आहे. आणि याच 3 एकरवरती या शेतकऱ्यांना आपलं वर्षभर चालवायचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा सगळं चालवायचं आहे. कशा प्रकारे ते चालवतील याची जी एक प्रकारची चिंता वाटते आणि कधी कधी वाटते की शेतकरी आत्महत्या का करतात. परंतु अशी जर परिस्थिती जर शेतकरी येत असेल तर दुसरा पर्याय तरी शेतकऱ्याजवळ काय आहे? नक्कीच शेतकऱ्याची ही बिकट परिस्थिती बघितली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. एकीकडे सरकार मदतीसाठी पुरेपूर ज्या पद्धतीनं मदत मिळायला पाहिजे ती मदत मिळत नाही आहे आणि या इकडे सध्या जर बघितलं तर इकडे श्रीराम की कॅमेरा, तर हे सगळं कारण आपण जे थांबलो आहे हे सगळं हा शेतकरी ही पूर्ण पीक काढून टाकतोय. जे जे दिसतंय आता हे सगळं काढलेलं आहे आणि हे पूर्ण आता हे काढून फेकत आहे आणि 3 एकर जमीन आहे. 3 एकरमध्ये पलीकडे जे सोयाबीन आहे ते पूर्ण सोयाबीनसुद्धा हाताशी आलेलं गेलेलं आहे आणि इकडे हे कपाशी आहे. कारण हे कपाशी असेल, पुढं सुद्धा कपाशी आहे. हे सगळं सध्या पीक उद्ध्वस्त झालं आहे. जमीनसुद्धा उद्ध्वस्त झाली, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, गुरंढोरं गेली. पण सरकारनं मदतीचा हात ज्या पद्धतीनं मदत पोहोचायला पाहिजे त्या पद्धतीनं मदत पोहोचली नाही, ही शेतकरी या ठिकाणी व्यक्त होत आहेत. आणि या शेतकऱ्याच्या व्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये प्रचंड वेदनादायी परिस्थिती आहे आणि प्रत्येक वेळेस मराठवाड्यावरतीच आजपर्यंत कोरडा दुष्काळ पडायचा, आता ओला दुष्काळाचं सावट मराठवाड्यावरती आहे. घरात पाणी गेले, अन्न नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच अनुषंगाने यशवाडी संस्थांच्या वतीने सुद्धा आम्ही मदत पोहोचवण्यासाठी थारमध्ये पोहोचलेलो आहोत आणि तिथे मदत देण्यासाठी सध्या जातो आहोत. जाते वेळेसच या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घ्याव्यात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवाव्यात हीच भावना होती. कारण सरकारनं शेतकऱ्याचं लवकरात लवकर जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावणं गरजेचं आहे. कारण हे प्रचंड भयान परिस्थिती आहे, प्रचंड वेदनादायी परिस्थिती आहे. कारण एकीकडे जर बघितलं एका झाडाला जवळपास 50 ते 60 बोंड पाहायला मिळत आहेत. तर याचा अर्थ एकरी याचं उत्पन्न जर धरलं तर 10 क्विंटल उत्पन्न होतं आणि 7नं जरी भाव जर लागला 10 क्विंटलचा, आपण कमीत कमी कपाशीचे भाव 10,000 रुपये आहेत, तर एकरी लाख रुपये नुकसान या कपाशीच्या माध्यमातून जे उत्पन्न होणार होतं त्याचं झालं. त्याचबरोबर जे काही फवारण्या केल्या किंवा खतं घातली किंवा हे बियाणं आणलं, हे सगळंसुद्धा नुकसान सध्या शेतकऱ्याला भोगावं लागतं आणि या व्यथा शेतकऱ्यांच्या सरकारनं जाणून घ्याव्यात आणि सरकारनं मदत पोहोचवावी हीच मागणी शेतकऱ्यांची आहे. होय.
इथे काय करणार आहेत पुन्हा हे काढलं आता इथे ज्वारी ज्वारी. लयच भयानक ऊस परिस्थिती वगैरे नाही उभ्या का करत. लावताय? हा? ऊस नाही लावताय ना? नाही आपल्यापाशी कसं गाई बैल असते. हा. त्याच्यासाठी वैरण आता ऊस लावल्याच्या नंतर काही एक वर्ष काहीच नाही ते. मग ऊस मग ऊस ते लावलं. ऊस मी जनावराला चारता येत नाही आणि त्याला वैरण काहीच नाही ना. आणि असं हे थोडंफार करायला गेलं आता हे गजरा लावलेला होता ते गजरा पूर्ण ह्याच्यामध्येच गेला. पाण्यामध्ये हम्म. हे आम्ही आलो होतो तिथे तेव्हा बंद होतं सगळं हा ते पूर्ण गावाचा पाणी संपर्क होतं ना. तुटलेला होता. संपर्क तुटलेला होता सगळा. आणि हे सगळं ऊस पाण्यामध्ये होता. ऊस हे सगळं सगळं पूर्ण बॅकवॉटरने पाण्यामध्ये होतं. शट झालं होतं. सोयाबीन होती सोयाबीन बी सगळी गेली. हम्म. त्याच्यामुळे काहीच पूर्ण नाही. पाण्याखाली होतं. नाही हे हा, सगळं पूर्ण. ह्या दोन्ही गावात आहे ना मेन जोडणारा हेच रस्ता होता. हम्म. हे सगळं पाणी होतं ह्या रोडच्या लेवलला. आता त्या तिथून पाणी होतं तर पार त्या ऊस दिसायला पुढे ते समोर हे पूर्ण पाण्यामध्ये होतं. पाणी येतं ना फुल गंगा असेल हे पाऊस पडेल पाणी इकडे ते हे ठेवलं होतं ना जाण्या येण्यासाठी हा, काहीतरी बोटी आणल्या होत्या. बोटी 2-3 आणल्या बोटी आणल्या होत्या. NDRF पथक इथंच हा होतं. पोतं इथंच होतं. गावात सध्या छावणी आहे समजा गुराढोरायला. हा इथं गोशाळा आहे. आता या गोशाळात पण पाणी जायचं उगाच थोडं राहिलं होतं काहीतरी. तिथं नाही म्हणलं तर 200 ते 250 गाई आहेत. हो. गोशाळ्याच्या गायी आहेत का त्या? हा त्या गोशाळ्याच्या गाई आहेत. मग वाटलं छावणी आहे. नाही नाही, गोशाळेच्या गाई आहेत. गोशाळा आहे ती. ही सोयाबीन अशी झाली. तिथं पूर्ण दागेलं झाले का आता? काहीच नाही. हे सोयाबीनची अवस्था आहे आणि सोयाबीन सुद्धा हे कुणी घेणार नाहीये कच्ची आहे ना आणि सोयाबीन. तेच- घेतच नाही कोणी ती. आणि ही कपाशीची अवस्था इकडे. आणि असंच भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.